शंकन शंकन कंकन धीश निवासन सासन आसन ईश निराळ निराळ त्रिकाळ नरेश आदेश 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 कृपाळ कृपाळ। श्री स्वामी समर्थ। आजची होळी पौर्णिमा नंतरची जी काही विभूती असते म्हणजे आपण होलिका पेटवतो आणि त्याची राख असते, त्याची धुलीवंदन गावाकडे त्याचे गोल गोल चेंडू करतात, एकमेकाला मारतात, परंतु त्याचा उपाय माहिती आहे का तुम्हाला? खूप मोठा खूप प्रभावशाली उपाय आहे। तो काय आहे आणि कशा स्वरूपात करायचा, त्याच्यावर सेवा करूनच तो उपाय करायचा आणि तो उपाय करून नेमकं काय करायचं त्या विभूतीचं, तर संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे। व्हिडिओ आपला कुठेही थांबवू नका, संपूर्ण पहा। तुमचे कोणतेही संकट असो ह्या उपायाने पूर्ण नष्ट होणार आहे। हा उपाय म्हणजे जी काय आपण होलिका पेटवलेली जी राख असते ना, म्हणजे विभूती, तुम्ही काय म्हणता कोणास ठाऊक, राख विभूती, गावाकडे याला राखच म्हणतात, बाकी ठिकाणी विभूती म्हणतात। तर या विभूतीचा खूप मोठा प्रभावशाली उपाय असणार आहे, तो मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही थांबवू नका, खूप महत्त्वाचा आणि खूप प्रभावशाली तोडगा आहे। तर चला आजच्या व्हिडिओला चालू करते। नमस्कार, मी पूनम चव्हाण आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करताय। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाची कमेंट करा, शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचले जातील। तर बघा, आपली होलिका पेटल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी करतो, जसा रिझल्ट सांगतो मला की नारळ जाऊन होलिकामध्ये दहन करायचा, तो होलिकामध्ये गेला पाहिजे, तो कुणाशी न बोलता, तो सुद्धा खूप मोठा प्रचंड उपाय, तितकाच प्रचंड तितकाच प्रभावशाली आणि तितका सिद्धमय उपाय म्हणजे होलिकाची जी राख असते ती दुसऱ्या दिवशी आपण घरी घेऊन यायची। अदरवाईज नुसती घरी घेऊन यायची नाही तर त्याच्यावर सेवा करायची। आता त्याच्यावर सेवा काय करायची तर बघा, ही केंद्रातली पंचयज्ञची विभूती आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त घेतलेली आहे। आता मी ती उद्या सेवा करणार आहे तिची, तर तुम्हाला माहिती करण्यासाठी, माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय सांगते। खूप मोठा खूप प्रभावशाली उपाय आहे, तुम्ही फक्त यावर्षी करून अनुभव घ्या। तर एवढी शाणा किती तुम्हाला जमेल तेवढी घेऊन या, मूठभर आणा, बाऊल असेल तर एक नंबर, त्याच्याऐवजी जर तुमच्याकडे तामाण असेल तर तामाणमध्ये घेऊन ठेवायचे, शक्यतो मातीचंच भांड असावं, हे मातीचं भांड आहे, तर त्यात अशी राख काढून ठेवायची। त्याच्यानंतर आपल्या केंद्रातून पिवळी मोहरी असली तर उत्तमच आहे, आता माझ्याकडे दाखवायला नाहीये परंतु मी आज आणायला सांगितले, आणि काळं तीळ लागतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोमूत्र। ह्या 4 गोष्टी आपल्याला सिद्धमय तोडगं करण्यासाठी आणायचं। तर तुम्ही ती राख घरी घेऊन आल्यानंतर काय करायचं, 1 तासभर स्वामींच्या पुढ्यामध्ये ठेवून द्यायची। बघा, काही करायचं, पूजा तुमची देवपूजा झालेली असते, फक्त स्वामींच्या पुढे या वस्तू ठेवून द्यायच्या। 1 तास झाल्यानंतर आपण याच्यावर सेवा करायची, पंचोपचार पूजा करायची, धूप दीप न ओवाळायचं ह्याला सुद्धा, कारण ह्याच्यावर खूप मोठी सेवा झालेली असती, हे दहन केलेलं असतं। होलिका तुम्हाला माहित असं, होलिका का करतात, होळीचा सण का करतात, हा लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना याची माहिती असते। तर खूप मोठी ही परमेश्वराची पूजा, विष्णूची पूजा असते, तर विष्णूच्या आराधनासाठी आपण ही ह्याच्यावर पूजा करायची। आपले घरातील काही वाईट दोष असतील, वाईट काही लागलेले गुण असतील, बरेचसेच काही दोष असतात, ते दोष नाहीसे करण्यासाठी तर आपल्याला ही सेवा करायची। तर पहा, 1 तास झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या पुढ्यात आणून असा बाऊल आपण पुढं पाठवर ठेवायचा। त्याच्यानंतर पिवळ्या मोहरी, अशी काळे तीळ आणि गोमूत्र काय करायचं, सभोवतीने असे शिंपडून टाकायचे ह्याच्या, कारण कुठलेही निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून गोमूत्र शिंपडायचं पहिली गोष्ट। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे काळे तीळ घ्यायचे, 5 बोटांनी ह्याच्यावर असे सोडून द्यायचे। अशाच प्रकारे पिवळी मोहरी सुद्धा 5 बोटांनी ह्या राखेमध्ये सोडून द्यायचे, असेच ठेवायचे। आणि डाव्या हातात असा बाऊल घ्यायचा, त्याच्यावर विष्णूंचा मंत्र आहे, तो विष्णूंचा मंत्र 108 वेळा म्हणायचा। विष्णूंचा मंत्र म्हणताना धूप चालू असावा, आरती चालू असावी, बघा, धूप चालू असावा, आरती चालू असावी, आणि मगच विष्णूंचा मंत्र 108 वेळा आपल्याला म्हणायचं। तर डाव्या हातात हा बाऊल, त्याच्यावर ती राख, त्याच्यावर मूठभर काळं तीळ, मूठभर पिवळ्या मोहरी, जर तुम्हाला नाही मिळाल्या पिवळ्या मोहऱ्या तरी काय हरकत नाही, काळं तीळ आपल्याला दुकानामध्ये कुठेही मिळतं, फक्त काळं तीळ असावं, आणि त्याच्यावर विष्णू देवतांचा मंत्र 108 वेळा म्हणायचा। त्यासाठी आपण डाव्या हातात माळ घेऊ शकत नाही, म्हणून डाव्या हातात हा मातीचा बाऊल, तुमच्याकडे तामाण असेल तर तामाण घ्या, शक्यतो मातीचंच भांडं असावं, कारण याचं पण खूप महत्त्व आहे। मातीच्या भांड्यात ती राख म्हणजे प्रचंड सिद्धमय तोडगा असतो। डाव्या हातात आपली माळ, जेणेकरून 108 वेळा आपण श्री विष्णूंचा मंत्र, जो की नित्यसेवेमध्ये आहे, आणि तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तेही तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक असेल
त्याच्यात म्हणा, त्याच्यामध्ये आहे मंत्र हा 108 वेळा म्हणायचा। त्यानंतर काय करायचं की ह्या राख्याचा म्हणजे ह्या विभूतीचा परत ठेवून द्यायची स्वामींच्या जवळ। एक 5 मिनिटं 10 मिनिटं झाल्यानंतर आपण उचलायचे आणि थोडीशी आपल्या घराभोवती किंवा घराच्या आतमध्ये चौफेरमध्ये, जसे की दिवाळीला आपण करतो ना 7 दीपावली संजमधली सेवा त्यात विभूतीची करतो, तशा प्रकारे आपल्या घरामध्ये चौफेर फिरवायची। असे तुम्ही सलग 5 दिवस सेवा करायची। हीच राख थोडीशी, सगळी संपवायची नाही। ह्याच्यानंतर हीच राख नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, थोडीशी मूठभर आणि काळं तीळ आणि मूठभर पिवळी मोहरी अशी घ्यायची। ह्याच्यावर डाव्या हातात हे बाउल घ्यायचं आणि उजव्या हातात माळ घ्यायची आणि विष्णू देवतांचा 108 वेळा मंत्र म्हणायचा। सलग 5 दिवस ही सेवा करायची। थोडंसं आपल्या घरात चौफेर ही रक्षा टाकून द्यायची। तर या रक्षेचं महत्त्व मी सांगते तुम्हाला। विष्णू देवतांचा आशीर्वाद मिळतो। होलिका घरी आणून स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे 1 तास ठेवायची। त्याच्यानंतर अशा प्रकारच्या सेवा करून रोज यातली थोडी 5 दिवस सेवा करून आपल्या घरात चौफेर ठेवायची। हे ना काय होणार आहे मी सांगते तुम्हाला, तुमच्या घरातली निगेटिव्हिटी बाजूला बाहेर निघून जाते। तुमच्या घरात कलह होत असेल तो पूर्णपणे बंद होतो। तुमच्या घरात व्यसनाधीनताचा माणूस असेल तो त्या वाटेला जायचा पूर्ण बंद होईल। तुमच्या घरात जर मुलांचे लग्न होत नसेल तर त्यांचे सुद्धा लग्नाचे प्रबळ चांगले गुरुबल चांगले होते। तिसरी गोष्ट, मुलांचे आरोग्य चांगले राहते, स्वतःचे आरोग्य चांगले राहते, मुलांचे शिक्षणातली पात्रता सुधारण्यास ताकद मिळते, आपल्या घरातील आर्थिक प्रश्न सुटण्याचा मार्ग होतो, घरात कशाची कमतरता भासत नाही, सगळं घरात चांगलं सुखमय होतं। सगळ्यात गोष्ट म्हणजे अलक्ष्मीचा नाश होतो, लक्ष्मी प्रवेश करते। कारण विष्णू देवतांची जिथे जिथे सेवा मनोभावे केली जाते तिथे लक्ष्मी आपोआप येते। त्यामुळे ही विष्णू देवतांची प्रचंड सिद्धमय सेवा आहे। ही तुम्ही करून मला अनुभव सांगा। खूप मोठा अनुभव आहे, कारण ही विभूती नव्हे साक्षात विष्णू देवतांचा आशीर्वाद असतो। तर तुम्ही ही उद्या काय करायचं, होलिका पेटल्यानंतर थंड झाल्यानंतर थोडीशी घेऊन या, जेणेकरून 5 दिवस तुम्हाला तुमच्या घरात चौफेर टाकता येईल अशी घेऊन यायची। तुमच्याकडे मातीचा बाऊल साधारण असावा, हा कुठेही मिळून जातो। कुंभारवाड्यात गेला की छोटा मातीचा बाऊल आमच्याकडे नाही येत आहे, तर सूर्यनारायणाचा आता नुसता सण झालेला आहे, त्याच्याबरोबर छोटंसं आपल्याला दूध घालवायला कुंभारानं राजाने दिलेलं असतं ते मटकं, त्यात घेऊन सुद्धा ती सेवा केली तरी चालते। स्वच्छ फक्त ते धुवायचं, स्वच्छ धुवून सुकवायचं आणि त्यानंतर त्यातली आणलेली विभूती त्यात ठेवायची आणि स्वामी महाराजांच्या जशा मी सेवा सांगितली ना तशा करा। सिद्ध मंगल केलेली सेवा आहे। खूप प्रचिती येते, निगेटिव्हिटी दूर जाते, घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो, विष्णू देवतांचा आशीर्वाद मिळतो। ह्यापेक्षा दुसरं काही आपल्याला पाहिजे सांगा बरं। खूप मोठी सेवा आहे आणि ही सेवा करायच्या आधी आपल्याला गोमूत्र चौफेर फिरवावं लागणार आहे। कारण गोमूत्राने काय होतं, तिथून आपण घेऊन येताना जर जी लोक आपल्याला वाटत भेटतात त्यांची निगेटिव्हिटी आपल्यात शिराय नको, ह्या राखेमध्ये शिराय नको म्हणून गोमूत्र शिंपडायचं असतं। हे कारण असतं गोमूत्राचं। तर हे प्रत्येक स्वामी सेवेकरांच्याकडे ह्या वस्तू घरात असतातच। त्यामुळे असे म्हणू नका की ही गोष्ट नाही, ही नाही आमच्याकडे, ती नाही आमच्याकडे, सगळ्या गोष्टी असतात। तुमच्यासाठी खास सिद्धमय तोडगा आहे। हा तोडगा तुम्ही निश्चित कराल अशी आशा बाळगते। याचा रिझल्ट पण सांगाल, लगेच तुम्हाला रिझल्ट जाणवायला चालू होतं। कारण घरातील पहिली गोष्ट कलहवाद पूर्णपणे थांबतो आणि घरात प्रगतीचा मार्ग जाणवतो। बघा, बरकत होते, मुलं कुठे तुमची जर नोकरीला असेल तर बरकत होण्यास चालू होते। लक्ष्मी कशी पण टिकूनच राहते, कारण घरी आपल्या लक्ष्मी वास्तव्यात आलेली असते। कारण विष्णू देवतांची खूप मोठी सेवा आहे, म्हणून लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरी निरंतर वास्तव्यात येते। म्हणून मातीच्या बाउलमध्ये ती विभूती आणायची आणि जशा सेवा सांगितल्यात तशा करा। खूप छान रिझल्ट आहे हो, खूप प्रचिती येते। छोटंसं आपल्याकडे दिंडोरी प्रणित सेवा मार्गात कुठलाही खर्च नसतो, थोडकंच असतं, फक्त वेळ द्यायला लागतो। त्या वेळेनुसार सेवा करायची, मनोभावे सेवा करा आणि अनुभव घ्या। खूप छान रिझल्ट आहे। श्री स्वामी समर्थ। आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते।